नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता सुष्मितासमोर अंशुमनचं कोणतं एक सत्य येणार आहे आणि अंशुमनने केलेल्या पापाचा धमाका मात्र आता घरापर्यंत कसा येतो आणि आता सुष्मितासमोर मात्र अंशुमनचं खरं रूप येणार आहे। सुष्मिता आता त्याचा जाब अंशुमनला कसा विचारते, कारण अंशुमनने बाहेर केलेल्या पापाचं जे काही आता ती सत्य आहे तर ते एक आता म्हणजे जी बाई आहे ते सत्य कसं घेऊन येते आणि ती मात्र आता अंशुमनला आपला हक्क कसा मागत असते आणि हे सगळं सुष्मिताच्या समोर घडत आहे। तेव्हा सुष्मिताचे डोळे उघडतात आणि सुष्मिताने ज्याच्यावर इतका विश्वास ठेवलेला होता तर त्या विश्वासाचं मात्र आता कसं अगदी धोका तिला भेटतो हे मात्र आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मात्र सुष्मिताला घरातील अधिकार काही राहिलेले नसतात। सुष्मिताला कोणतेही हक्क राहिलेले नाही, कारण तिने स्वतः आता हे सगळे जे हक्क आहे तर ते गमावलेले असतात। याचं मात्र तिला आता खूप चिडचिड होते, परंतु मलिका तिचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की हे हे सगळं काही होतं तर ती तुझी नंदुताई आहे ना तिच्यामुळे होत आहे, कारण तिलाच मात्र देखवत नाही की या घरात तू मालकीण व्हावी म्हणून तिने आता आजीचे कान भरलेत आणि तुझ्याकडून अधिकार काढून घेतले। याचा आता सुष्मिताला रागच असतो। सुष्मिताचं सगळं काही लक्ष तिकडे लागलेलं असतं आणि अंशुमनची तर खेळी सुरू असते, कारण त्याला आता प्रत्येक मुलीशी कसा टाइमपास करायचा याचं नवीन नवीन तो कारण शोधत असतो, कारण सुष्मिताचा वापर करून त्याने घेतलेला असतो आणि आता ह्या सुष्मितात त्याला काही इंटरेस्ट उरलेला नसतो। आता फक्त घरातील जे हक्क वगैरे आहे तर तिचा वापर करून घ्यायचा आणि तिला असंच आता घरामध्ये सडून ठेवायचं, धमकावून ठेवायचं हे त्याचं कारण असतं। म्हणून तो आता म्हणजे त्याचं जो काही मोबाईलवर चॅटिंग वगैरे आता सुरू असतं आणि असं करता करता त्याची एका मुलीशी ओळख होते आणि ती ओळख वाढत जाते। सुष्मिताचं काही लक्ष नसतं। सुष्मिता फक्त आता घरामध्ये स्वानंदीशीच भांडायला कट्टर असते, फक्त ती आता मलिका सांगेल आणि तिचं ऐकण्यामध्ये आता ह्या सुष्मिताचा वेळ वाया जात असतो। ह्या अंशुमनकडे काही तिचं लक्ष राहतच नाही। तिला असं वाटतं की अंशुमन खूप देवासारखा आहे आणि तो आपल्याला सोडून कुठं दुसरीकडे जात नाही, तो आपल्यावरच प्रेम करतोय असा तिचा आता गैरसमज झालेला असतो। परंतु आता मात्र सुष्मिताला अगदी नकळत अंशुमनने तिकडे आता त्याचं जे काही बाहेर धंदे आहे तर ते सुरू केलेले असतात आणि असं करता कात्र मात्र आता तो बाहेर जायला म्हणजे सुरुवात करतो। तेव्हा आता त्याचं सारखं रात्री अपरात्री तो बाहेर जात असतो। सुष्मिता आता इकडे ह्या टेन्शनमध्ये असते की आता काय करायचं, काही झालं तरी मी सुद्धा या घरची सून आहे। आता स्वानंदीताईला मात्र मला धडा शिकवावाच लागेल, म्हणून ती अंशुमनच्या जवळ येते आणि अंशुमनला म्हणते की हे बघा अंशू, आता मला असं वाटतं की मला तुमच्या प्रेमाची गरज आहे, कारण आता नंदुताईने तर माझं फार डोकं म्हणजे खाल्लेलं आहे। तिने म्हणजे मला खूप त्रास दिलेला आहे, याचं मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे। काय करावं तेच काही मला कळत नाही। त्यावरती आता अंशुमन काही तिच्याकडे लक्ष देतच नसतो, तर सारखा आता मोबाईलवर चॅटिंग करत असतो आणि त्याचं सगळं काही लक्ष त्या मोबाईलमध्ये असतं। सुष्मिता नक्की काय बोलते कसं काय काहीच आता म्हणजे अंशुमनचं लक्ष नाही। तेव्हा सुष्मिता आता म्हणते की काय झालं। सुष्मिता एकदा त्याच्या हातातील मोबाईल हिसकावते, परंतु अंशुमन रागाने मात्र आता तिला खूप काही बोलतो आणि तिला आता इतका अपमान करून तो बोलत असतो की म्हणत असतो की हे किती काही झालं तरी आता तू फक्त बायकोच्या अगदी धाकात राहायचं आणि मला जास्त प्रश्न विचारायचे नाही। यापुढे तुला जे करायचं असेल ते तू करू शकते, परंतु मला मात्र काही विचारायचं नाही। तर सुष्मिताला फारच राग येतं। सुष्मिता आता रुसून बसते। तेव्हा लगेच मात्र आता लगेच अंशुमनला असं वाटतं की नक्की नको, आता ही जर रागावली तर अवघड होईल आणि मॉमचे कान भरेल आणि मॉम पुन्हा माझ्यावर ओरडेल, माझं बाहेर जाणं बंद होईल आणि इकडे तर मला बाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही, कारण तिकडे तर माझी जान आहे। म्हणून तो आता त्या मुलीबरोबर आता बाहेर सगळे काही ढंगडे वगैरे करतो आणि ती जे काही रात्री अपरात्री तो जात असतो, म्हणून त्याला आता ती सगळी परवानगी मिळवण्यासाठी तो मात्र आता सुष्मिताची फारच गोडगोड बोलत असतो। सुष्मिताला म्हणतो की हे बघ सुश, अगं तुला कळतं ना तू माझी किती लाडाची बायको आहेस आणि बघ मी तुझ्याशिवाय राहू शकतो का, नाही ना, पण आता एकतर घरामध्ये कोणतेही अधिकार आपल्याला राहिलेले नाहीत, मग आता आपला खर्च आपल्याला काही पैसे वगैरे नको का,
मग त्यासाठी मी काहीतरी कामधंदा बघतोय आणि हे बघ मला रात्री अपरात्री जावं लागेल, कारण कामाची आपल्याला किती गरज आहे. आणि एकतर समरदादा आणि ही स्वानंदी वहिनी आपल्याशी कसं वागतात, त्यामुळे आता किती काही झालं तरी शेवटी आता आपल्याला काही पैशांची वगैरे गरज तर असेलच ना. म्हणून मला असं वाटतं की हे बघ आता मी रात्री अपरात्री सगळीकडे म्हणजे आता बाहेर फिरतो, याचं तुला वाईट वाटून देऊ नको आणि तू मम्माला याबद्दल सांगू नकोस. सुष्मिता म्हणते की बरं ठीक आहे, पण तुम्ही आता लवकर येत जा आणि आपल्यासाठी चांगलं कामधंदा शोधा, म्हणजे कसं की आपल्याला खर्च करता येईल. कारण तसंही आता येथे या घरात कोणतेच हक्क आपल्याकडे राहिलेले नाहीत. आणि आता मी तुम्हाला एक सांगू का, मला तर असं वाटतं की मॉम इन लॉचं मी ऐकायलाच नको होतं, कारण त्यांनीच मला आता जे काही सांगितलं त्यांचं मी ऐकलं आणि ह्या नंदुताईने माझ्याकडून अधिकार काढून घेतले. मला तर माझीच काहीतरी चूक वाटते. तेव्हा अंशुमन म्हणतो की अगं सुश, तुझी कसली चूक आणि कसलं काय. आणि आता तेवढ्यात मात्र आता त्या मुलीचा फोन येतो, कारण आता अंशुमनला बाहेर जायचं असतं आणि तो सुष्मिताशी गोड बोलत असतो. आणि तेवढ्यात सुष्मिता आता तो फोन उचलते आणि हा फक्त चेंज करायला गेलेला असतो. आणि तेवढ्यात सुष्मिता हॅलो म्हणते, तर अंशुमनच्या लक्षात येतं की नक्की फोन आलेला आहे आणि फोन जर त्या मुलीचा असेल आणि ह्या सुष्मिताने जर बघितला तर अवघड होईल. म्हणून तो घाईने धावतच येतो आणि सुष्मिताच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि तिच्यावर फारच ओरडतो. तुला माझे कॉल कोणी उचलण्यासाठी सांगितले होते, इम्पॉर्टंट कॉल असतात, तुला काही कळतं का. म्हणून तो सुष्मितावर खूपच डाफरतो. सुष्मिताला फारच राग येतो. सुष्मिता म्हणते की असं कसं वागू शकतात, म्हणजे अंश सध्या असं वागतात आणि काही वेळ झाल्यानंतर लगेच वेगळं वागतात. यांच्या वागण्यामध्ये इतका बदल का आहे आणि नक्की कुणाचा इतका इम्पॉर्टंट कॉल होता, ते पण इतक्या रात्री, आणि नक्की इतकं म्हणजे महत्त्वाचं काम कुणाशी असेल. म्हणून मात्र आता तो लगेच चेंज वगैरे करतो आणि घाईने बाहेर निघून जातो. आता मस्त नटलेला असतो, गाणं गुणगुणत तो आता बाहेर गेलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच सुष्मिताला काहीतरी संशय येतो की अंश माझ्यावर इतकं ओरडतात, म्हणजे नक्की काहीतरी कुणाचा इम्पॉर्टंटच कॉल असेल. मला आता अंशवर लक्ष ठेवलं पाहिजे, नक्की आता तो कॉल कुणाचा होता. काही झालं तरी आता नक्की मी कॉल हिस्ट्रीमधून तो कॉल नक्की काढेलच आणि अंशुमनला याचा जाब मी विचारेलच, असे आता ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता हा अंशुमन बाहेर गेलेला असतो. आता त्या मुलीमध्ये आणि त्याच्यामध्ये खूप काही आता जवळीक संबंध वाढलेले असतात, कारण आता ती मुलगी अंशुमनच्या इतक्या जवळ आलेली असते. तर होतं तर काय, ऐनवेळेस त्या मुलीला मात्र आता दिवस गेलेले असतात आणि ती मुलगी आता अंशुमनला म्हणते की हे बघ अंशुमन, आता खूप काही झालेलं आहे, आता प्रेमाचं हे नाटक बंद करा आणि लवकरात लवकर तुम्ही माझ्याशी लग्न करा. तेव्हा अंशू तिला तिच्याशी गोड बोलतो आणि म्हणतो की हे बघ मी तुला सांगितलं ना की लग्न कधी करायचं आहे, कारण जेव्हा माझ्या बायकोशी आणि माझा डिवोर्स होईल तेव्हा मी आता तुझ्याशी लग्न करेल, तोपर्यंत मात्र आपण असंच एकमेकांना चोरत भेटायचं आहे. त्यावरती आता ती मुलगी त्याला म्हणत असते की अरे अंशुमन, तुला कळतं का मी प्रेग्नेंट आहे आणि आता मात्र ह्या बाळाचा बाप तो आहे. तर हे ऐकल्यानंतर आता अंशुमन तर त्याला धक्काच बसतो, त्याला काय करावं तेच काही कळत नसतं. ती मुलगी म्हणत असते की हे बघ आता बास झालं, कारण यापुढे आता मी नाही सहन करू शकत. तुम्हाला कित्येक दिवस असे लग्नाची स्वप्न दाखवणार आहेस, एक ना एक दिवस मात्र आपल्याला लग्न करावंच लागेल, कारण दिवस फार जास्त होतील आणि मी काय करू, एकतर मला कुणाचा आधार नाही. म्हणून ती मुलगी मात्र आता अंशुमनला धमक्या देत असते, जर तू मला मात्र लग्न माझ्यासोबत नाही केलं तर मात्र मी तुझ्या घरी येईल आणि घरी येऊन सगळं काही सांगेल. आणि त्याच वेळेस मात्र आता अंशुमन आणखीनच घाबरतो. आता काहीतरी बंदोबस्त आपल्याला करावा लागेल असे तो ठरवतो. पण आता त्या मुलीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं की अंशुमन आपल्याशी खोटं वागतोय, मग आपण आता या घरात जायलाच हवं. म्हणून मात्र आता इकडे सुष्मिता अंशुमनची वाट बघून थंकून गेलेली असते. त्यावेळेस आता स्वानंदी तेथून जात असते. स्वानंदी म्हणते की आता मात्र ही एकटीच का असेल, नक्की काय झालं असेल आणि अंशुमन इतक्या रात्रीचा कुठे जात असेल. मी आता रोज पाहते की आता ही सुष्मिता एकटीच झोपते आणि अंशुमन कुठेतरी जात आहे, नक्की काय होत असेल मला काहीच कळत नाही. म्हणून आता स्वानंदीचं लक्ष राहतं. स्वानंदी लगेच आता सुष्मिताकडे येते आणि सुष्मिताला विचारते की काय झालं अगं, अंशुमन कुठे गेला आणि तू इतकी रात्र झाली जागी का आहेस. तेव्हा आता सुष्मिता रागाने म्हणते की अंशुमन अजूनपर्यंत घरी आलेले नाहीत, त्यांची वाट पाहते आणि तुला काय करायचं आमच्या दोघांमधील, तू तुझ्या रूममध्ये जा झोपण्यासाठी, माझी पंचायत करू नकोस. एकतर मला तुझा फार राग आहे आणि आता मात्र तू माझ्याबरोबर आणखीन जास्त बोलू नकोस. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी तुला सांगितलं होतं
अंशुमन चांगला नाही, पण तरीसुद्धा तू त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत लग्न केलंस. आता मात्र जे काही अंशुमनचे खरे रंग आहे ना ते तुला लवकरच बघायला मिळतील. तेव्हा सुष्मिताला आणखीनच राग येतो. सुष्मिता आता स्वानंदीवर ओरडते. तेव्हा स्वानंदीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की नक्की हा अंशुमन इतक्या रात्रीचं कुठे जात असेल. काही करून मला आता राजवाड्यांच्या कानावर हे सर्व सांगायला हवं. आणि आता सकाळ होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता स्वानंदीच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात. नक्की अंशुमन कुठे गेलेला आहे. अंशुमन आता त्याला जाब विचारायलाच हवा, कारण तो काही आता त्रास जर देत नसेल ना, म्हणजे काहीतरी तो असं म्हणजे सुष्मितासोबत विचित्र तर वागत नसेल ना, म्हणून स्वानंदीला आता सुष्मिताची काळजी लागलेली असते. सुष्मिताने कितीही आपला रागराग केला पण तरीसुद्धा मात्र आपल्याला काहीतरी असं करावंच लागेल आणि तो सुष्मिताला त्रास देणार नाही, त्याचा बंदोबस्त करावाच लागेल. आणि तेवढ्यात मात्र आता ती मुलगी दारात येते आणि ती मुलगी दारात आल्यानंतर अंशुमन राजवाडे इथेच राहतात का असं तोऱ्यातच विचारते. तेव्हा सगळ्यांना मात्र एक धक्काच बसलेला असतो की आता ही नवीन मुलगी कोण आहे आणि ती अंशुमनला का विचारते, नक्की काय झालं असेल. सगळ्यांना एक आता मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ती मुलगी दारात येते. स्वानंदी विचारते की तुम्ही कोण आहात आणि त्या मुलीला बघून मात्र आता सगळेजण शॉक होतात. अंशुमन खूपच घाबरून जातो. अंशुमन म्हणतो की हिची हिंमत कशी झाली येते येण्याची. म्हणून आता सुष्मिता सगळेजण आता बाहेर आलेले असतात आणि ती मुलगी कोण आहे. ती मुलगी मात्र आता ओरडो अंशुमन राजवाडे कुठे आहेत असं विचारत असते. तेव्हा स्वानंदीच्या लक्षात येते नक्की अंशुमनचेच काहीतरी प्रताप असतील आणि आज सुष्मिताला हे सगळं काही समजेल. अंशुमन आणि सुष्मिता आता स्वानंदीला फार टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यात ती मुलगी जोरात ओरडते. जोरात ओरडल्या क्षणी मात्र आता सगळ्यांना एक धक्का बसलेला असतो. तेव्हा समर म्हणतो की कोण आहात तुम्ही, तुम्हाला कोण पाहिजे आहे आणि तुम्ही असं ओरडतात का, काय झालेलं आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते की अगोदर मला त्या अंशुमनला बाहेर आणा. तो अंशुमन कुठे आहे. अंशुमन मात्र आता लपलेला असतो. आता काय करावं काहीच कुणाला कळत नसतं. सुष्मिता म्हणते की तुम्ही कोण आहात. त्यावरती मात्र आता लगेच ती मुलगी पुढे येते आणि म्हणते की तो अंशुमन कुठे आहे, त्याला मला जाब विचारायचा आहे, कारण माझ्या पोटामध्ये जे काही बाळ आहे तर ते त्याचं आहे आणि तो फक्त माझ्याशी खोटं बोलतो आणि प्रेमाचं नाटक करत तो माझ्याकडे आला होता आणि आता वेळ आली तर आता लपून बसतो की काय, मी त्याला तसं सोडणार नाही. तेव्हा आता सुष्मिताला तर फार मोठा धक्काच बसतो. सुष्मिता डोक्याला हात लावते आणि आता तिला खरं अंशुमनचं रूप समजतं आणि आता खरी तिला स्वानंदीची किंमत समजते की स्वानंदी आपल्याला अंशुमनबरोबर लग्न करायला का नको म्हणत असते. असं एक गोष्टीचा मात्र आता सुष्मिताला फार पश्चाताप होत असतो. तर आता ती मुलगी मात्र आता सत्य काय सांगेल अंशुमनने तिच्याबरोबर केलेल्या प्रेमाच्या नाटकाचे आणि ती अंशुमनची गचंडी कशी धरेल. तेव्हा लगेच मात्र ती आतमध्ये जाते, अंशुमनला गचंडी धरत बाहेर ओढून आणते आणि हे सगळं सुष्मिताच्या समोर घडत असतं. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.